झणझणीत अशी कांद्याची चटणी आज आपण पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया। तेल घालूया। तेल तापलं, थोडी मोहरी घालूया। मोहरी तडतडली की आता आपण हिंग घालूया। मोहरी तडतडली, आलं लसणाची पेस्ट घालूया। थोडीशी कोथिंबीर। आता आपण मी हा कांदा घेतलाय, मी हे 5 कांदे घेतले, चॉपरला चॉप करून घेतले अशा पद्धतीने बारीक। आता आपण हे त्यात घालूया। घरात भाजी नसेल बनवायला, काय बनवायचा रोज हा एक प्रश्न असतोच आपल्याला। अशा वेळेस कांदे हे असतातच आपल्या घरी, तो त्यापासून आपण एक मस्त अशी भाजी बनवू शकतो। ह्याला चांगलं शिजू द्यायचं। थोडं मीठ घालूया यात आपण। कांदा शिजायला आला की ह्याला असं हे हलकं तेल सुटायला लागेल आहे साईडने। ह्याला चांगलं शिजू द्यायचं आपल्याला, कच्चा पण ह्याचा गेला पाहिजे। कमीत कमी एक 10 मिनिटं तरी लागतील याला चांगलं शिजवायला। आपण याला शिजवून घेऊया। आता आपलं हे छान शिजून झालंय, छान तेलही सुटलं याला। आता या स्टेजला आपण यात मसाले घालूया। ही थोडी झणझणीत बनते त्यामुळे तिखट थोडं जास्त लागतं याच्यात। हळद घातली आहे, एक 2.5 चमचे तिखट घातलंय। धने घालते, धनेपूड, जिरेपूड। बस यात आणखी काहीच घालायचं नाही, एवढेच मसाले बस। आपली ही चटणी बनवून तयार आहे, कांद्याची चटणी। आता आपण गॅस बंद करूया। ही शिजली आहे चांगली। आता हे थोडं कोंबट झालं की मग आपण लिंबाचा रस घालूया। सो आपलं हे आता गार झालंय, आता आपण थोडासा लिंबाचा रस घालूया। एक 2-3 थेंब घालायचे लिंबाचा। थोडीशी कोथिंबीर घालूया। सो आपली ही कांद्याची चटणी तयार आहे। अशा पद्धतीने आपली ही कांद्याची चटणी तयार आहे। सर्व करूया। मस्त लागते ही, एकदम झणझणीत आणि एकदम टेस्टी लागते।
ट्रॅव्हलिंगसाठी वगैरे तुम्ही नेऊ शकता. हे खराब होत नाही, खूप छान राहते आणि छान लागतेसुद्धा. भाकरी चपाती भातासोबत खाऊ शकता. नक्की बनवून बघा. आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करा.